या वाढत्या महागाईमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे, जे इन्कम तुम्ही कमावताय त्या इन्कम मध्ये तुमचे खर्च, तुमच्या गोष्टी सगळ्या भागत नाहीये, राईट? म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात की अशा कोणत्या स्टेप आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्यात तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं इन्कम वाढायला मदत होऊ शकते, राईट? सो इन्कम वाढवणं हे काळाची गरज आहे तसं जर बघितलं तर, राईट? कारण की तुम्हाला माहिती आहे महागाई हे वाढत चाललेली आहे, बट आपलं इन्कम हे त्या स्पीडनी वाढत नाहीये, राईट? खर्च आपले वाढत चालले बट त्या स्पीडनी आपलं इन्कम वाढत चाललेलं नाहीये. म्हणून काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता आणि या फॉलो केल्या तर तुमचं इन्कम वाढायला नक्कीच तुम्हाला मदत होईल, राईट? म्हणून या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात, समजून घेऊयात की कोणते असे मार्ग आहेत ज्यांनी तुमचं इन्कम वाढायला तुम्हाला मदत होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला असेच चांगले व्हॅल्युएबल व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील, बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर, फायनान्शियल फ्रीडम अँड वेल्थ माइंडसेट कोच. आपण महत्त्वाच्या स्टेप जाणून घेणार आहोत तुमचं इन्कम वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करणाऱ्या. त्यातली नंबर 1 स्टेप जे म्हणजे गेट हाय पेइंग जॉब अँड प्रमोशन. जिथे कुठे तुम्ही सध्या जॉब करताय तिथे एकतर प्रमोशन घ्या, नाहीतर चांगल्या अमाऊंटची सॅलरी तुम्हाला मिळेल अशा ठिकाणचा जॉब एकतर बघा, राईट? कारण की बघा, जेवढे जास्त पैसे तुम्ही कमवाल तेवढे जास्त पैसे तुम्ही इन्व्हेस्ट कराल आणि तेवढे जास्त पैसे इन्व्हेस्ट कराल तेवढ्या लवकर तुम्ही फायनान्शियली फ्री व्हाल. आता प्रमोशन तुम्हाला ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्या कंपनीमध्ये जर तुम्हाला प्रमोशन हवंय तर डेफिनेटली तुम्हाला काही स्किल स्वतःमध्ये ऍड कराव्या लागू शकते, ज्या स्किल तुमच्यामध्ये नाहीये. एखादं सर्टिफिकेशन तुम्हाला करावं लागू शकतं, तुम्हाला एखादी स्किल शिकावी लागू शकते आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लिटिल बिट थोडाफार पैसा तुम्हाला स्वतःच्या लर्निंगवर इन्व्हेस्ट करावा लागू शकतो. तो तुम्हाला करावा लागेल जर तुम्हाला तुमचं इन्कम वाढवायचं असेल तर. म्हणून चांगल्या प्रकारचं इन्कम येणं गरजेचं आहे. जर चांगल्या प्रकारचं इन्कम आपल्याकडे येईल तर आपले खर्च आपण करू शकेल आणि खर्च जर आपले करू शकले झाल्यानंतर जे काही पैसे आपल्याकडे उरेल ते चांगल्या ठिकाणी आपल्याला गुंतवायला सुद्धा मदत होईल. स्टेप नंबर 2, स्टार्ट साइड बिझनेस. तुम्हाला हा सुद्धा एक मार्ग आहे. तुम्ही जे काही काम सध्या करताय, जो काही उद्योगधंदा करताय, या जे काही तुम्ही जॉब नोकरी वगैरे करत असाल तर तुम्ही एक साईडला बिझनेस सुद्धा करू शकता. एखादी स्किल तुमच्यामध्ये जर असेल आणि तुम्हाला जर वाटतंय की ही आयडिया माझी काम करू शकते आणि या थ्रू मला चांगल्या प्रकारचं इन्कम येऊ शकतं, चांगल्या प्रकारचे पैसे माझ्याकडे येऊ शकतात. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आयडियाज असतात, स्किल असतात, बट विचार करत राहतात, राईट? बट तेच सेम गोष्ट तुमच्यासोबत सुद्धा होत असेल तर विचार करू नका, ऍक्शन घ्या. इन्कम वाढवणं हे सुद्धा काळाची गरजच आहे, राईट? कारण की महागाई ज्याप्रमाणे वाढते त्याप्रमाणे आपलं इन्कम सुद्धा वाढणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला साईड बिझनेस करण्याचा सुद्धा ऑप्शन आहे. थर्ड थिंग मी तुम्हाला सांगतोय, जे तिसरी स्टेप आहे ते म्हणजे तुम्ही फॉलो करू शकता या गोष्टीला, की इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट अँड म्युच्युअल फंड, राईट? जे काही पैसे तुम्ही कमावताय, आता इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला काय वाटते, लगेच तुमचं इन्कम वाढेल? नाही. स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला येणाऱ्या लॉंग टर्म मध्ये 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी एक चांगल्या प्रकारचं पॅसिव्ह इन्कम त्यातून यायला सुरुवात होईल. म्हणजे हे इन्कम तुमचं असं असेल की तुम्ही काम जरी नाही केलं तरी तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं मंथली इन्कम यायला सुरुवात होईल, ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. म्हणून फक्त काम केल्यानंतरच पैसे येईल अशाच इन्कम सोर्सवर काम करू नका, तर काम न केल्यावर सुद्धा आपल्याकडे एका लेवल नंतर पैसे यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट 4th पॉइंट इज दॅट, तुमच्याकडे जर प्रॉपर्टी असेल, तुमच्याकडे प्लॉट असेल किंवा एक घर तुम्ही राहताय, एक घर तुमच्याकडे आहे आणि दुसरं घर तुम्ही लेट्स सी की इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेलं आहे, प्लॉट किंवा घर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही रेंटनी सुद्धा देऊ शकता. रेंटल इन्कम सुद्धा तुमचं स्टार्ट होऊ शकतं, राईट? सो महिन्याला 5,000 10,000 जरी आपलं इन्कम वाढलं आणि ते जर आपण चांगल्या ठिकाणी स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी जर गुंतवले तर एक लॉंग ड्युरेशन मध्ये चांगल्या प्रकारचा कॉर्पस आपल्याकडे गोळा होऊ शकतो, राईट? सो याला म्हणतात रेंटल इन्कम. रेंटल इन्कम सुद्धा तुम्ही नक्कीच चालू करू शकता. अँड 5th अँड मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे सेल गुड्स अँड सर्व्हिसेस ऑनलाईन. आता या ऑनलाईनच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही कोणाचे पण प्रोडक्ट, कोणाचे पण सर्व्हिसेस विकू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून. जे काही तुमचं नेटवर्क आहे, नेटवर्कमध्ये तुम्ही विकू शकता किंवा स्वतःचं एखादं
स्मॉल प्राइसचं प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता आणि ते विकू शकता. त्यातून सुद्धा तुमचं साईड इन्कम चालू होऊ शकतं. हजारो आयडियाज आहे मार्केटमध्ये. तुम्हाला फॉलो करायचं काही नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुमचं इन्कम तुम्हाला वाढवायचं की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. राईट. 6th अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप ते म्हणजे फ्रीलान्सिंग. तुम्ही फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता. एखाद्या कंपनी सोबत किंवा एखाद्या कोर्स सोबत तुम्ही जुळून त्या व्यक्तीचं जे काही काम असेल, लेट्स से की तुम्हाला चांगल्या प्रकारची व्हिडिओ एडिटिंग येते, तर तुम्ही एखाद्या युट्यूबर सोबत जुळू शकता. तुम्हाला जर एखादं कंटेंट रायटिंगचं काम येतं, तर तुम्ही ज्याला कोणाला बुक्स लिहायचं आहे, तर बुक लिहिण्यासाठी तुम्ही काम करू शकता किंवा सोशल मीडिया पोस्ट लिहिण्यासाठी तुम्ही काम करू शकता. राईट. तर अशा खूप साऱ्या आयडियाज, फ्रीलान्सिंगचं काम सुद्धा तुम्ही करू शकता, ज्यातून तुम्हाला 5, 10, 20 हजार रुपये एक्स्ट्रा तुमच्या इन्कम व्यतिरिक्त सुद्धा मिळू शकतात. आणि 7th अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप जे तुम्हाला मी सांगतोय की तुमचे जे एक्सपेन्सेस आहे ना, कट डाऊन युअर एक्सपेन्सेस. तुमचे एक्सपेन्सेस जे काही तुम्ही करताय, जे काही पैसे कमावताय त्यानंतर खर्च करता, त्याला रिड्यूस करा. अननेसेसरी खर्च करू नका. जे महत्वाचे खर्च तुम्हाला वाटतायत तेच करा. अननेसेसरी खर्च केल्याने आपला जो काही महत्वानं मेहनतीने कमावलेला पैसा आहे तो चालला जातो आणि इन्व्हेस्टमेंट करायला उरत नाही. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर रिड्यूस करा अननेसेसरी एक्सपेन्सेस आणि या 7 महत्वाच्या स्टेप फॉलो करून यातला जे कोणती आयडिया तुम्हाला वाटते चांगली आहे, जे तुम्हाला पसंत आली, राईट, ते तुम्ही नक्की चूज करा आणि स्वतःचं इन्कम वाढवण्यावर काम करा. कारण की महागाई तर वाढत चाललेली आहे. महागाईच्या वाढत्या जमान्यामध्ये आपलं इन्कम सुद्धा त्याच पद्धतीने वाढायला पाहिजे. आणि ह्या आयडियाज जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, यस मी या नंबरची आयडिया फॉलो करणार किंवा ही आयडिया मी फॉलो करणार, जेणेकरून मला सुद्धा क्लिअरिटी येईल. आणि कोणत्या आयडियावर तुम्ही काम करणार आहात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला तुमची कमेंट वाचल्यानंतर कळेल की हा व्यक्ती ही आयडिया फॉलो करणार आहे. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की त्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला नाही आहे. राईट. कोणत्याही प्रकारचे चार्जेस पे करायचे नाही. सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला हिट करायचं आहे, जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील, नोटिफिकेशन येईल. तेपर्यंत बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव्ह यू ऑल. सायनिंग ऑफ प्रीतम पाटील. जय महाराष्ट्र.